आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा भारत जोडो यात्रा काढणार आहे। गुरुवारी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये भारत जोडो यात्रा भाग 2च्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे। मात्र पक्षाध्यक्षांनी यात्रेबाबतचा अंतिम निर्णय हा राहुल गांधी यांच्यावर सोडलाय। राहुल गांधींनी पूर्व पश्चिम भारत जोडो यात्रा काढावी अशी मागणी पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते अनेक महिन्यांपासून करतात। त्यामुळे हा प्रस्ताव कार्यकारिणीसमोर ठेवला। खरगेंच्या प्रस्तावाला कार्यकारिणीने मान्यता दिली असून जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही यात्रा पुन्हा सुरू होणार आहे। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सध्या उत्साह आहे। आणि याच मुद्द्यावरती जाणून घेऊया दैनिक लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटेंकडनं। सर, कसं बघता याकडे? भारत जोडो भाग 2 अशी यात्रा आता पुन्हा सुरू होते असे कोण दिसत आहे। हे खरं म्हणजे काँग्रेसच्या कार्यकारिणीने असा प्रस्ताव राहुल गांधींना दिला होता की भारत जोडो भाग 2 सुरू करायला पाहिजे आणि आता तो प्रस्ताव मान्य झाला आहे। त्यामुळे ही यात्रा पुन्हा सुरू होईल असं दिसतं आहे। खरं म्हणजे जेव्हा भारत जोडो भाग 1 यात्रा निघाली तेव्हा त्या यात्रेचा काय परिणाम झाला हे आपण पाहिले आणि त्या पार्श्वभूमीवर भारत जोडो 2 सुरू होणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। एकूणच हा निर्णय काँग्रेस आणि विरोधक यांचं एकूणच बळ वाढवणार आहे। त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या गोष्टी घडल्या म्हणजे विशेषतः 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला त्यामध्ये तेलंगणा जिंकलं काँग्रेसनं, हे खरं आहे, पण त्याहीपेक्षा जी 3 राज्य गेली आणि भाजपनं सत्ता मिळवली त्यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड ही 3 राज्य होती। त्या निकालांचा एकूण परिणाम असा झाला की त्यामुळे भाजपचं मनोबल वाढलं आणि काँग्रेसचं आणि विरोधकांचं मनोबल मात्र कमी झालं, खच्चीकरण झालं। अशा प्रकारची एकूण चर्चा तयार झाली होती, एकूण नॅरेटिव्ह तयार झालेलं होतं। मोदी की गॅरंटी है, मोदी है तो मुमकिन है। त्यामुळे एकूणच साधारणपणे नरेंद्र मोदींना कोणी पर्याय नाही, भाजपला कोणी पर्याय नाही, अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह तयार होत होतं। याच वेळी नेमकी एक महत्त्वाची घटना घडली असं मला वाटतं। ती घटना अशी, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जवळपास 150 खासदारांचं निलंबन झालं आणि जणू काही विरोधक मुक्त संसद तयार झाली। या विरोधक मुक्त संसदेमध्ये अनेक विधेयकं मंजूर झाली। हा सगळा जो काळ आपण लक्षात घेतला किंवा हा सगळा घटनाक्रम लक्षात घेतला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्कीच आहे की मुळामध्ये विरोधक गेले संसदेमधून, सगळ्याच पक्षांचे खासदार विरोधी पक्षांचे निलंबित झाले आणि त्यामुळे विरोधी पक्ष बऱ्यापैकी एकवटले। जे खरं म्हणजे भाजपला नको होतं आणि उलट पक्षी इंडिया आघाडीमध्ये आलबेल नाही, इंडिया आघाडीमध्ये आंतरविरोध आहेत असं म्हटलं जात होतं। प्रत्यक्षात मात्र इंडिया आघाडी पुन्हा एकदा एकसंध झाली। याचं कारण त्या संसदेमध्ये या सगळ्या विरोधी खासदारांचं निलंबन हा महत्त्वाचा भाग होता आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या। त्यानंतर काँग्रेस CWCची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये हा मुद्दा पुढे आला की आता आपल्याला भारत जोडो 2 सुरू करायला पाहिजे। आपल्याला माहिती आहे की भारत जोडो 1 जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा कन्याकुमारी ते काश्मीर असा सगळा तो पूर्णपणे ती यात्रा होती। जवळपास 140 दिवस ती यात्रा निघाली। 4000 किलोमीटर एवढं अंतर पायी राहुल गांधी चालले आणि तो अक्षरशः लोक प्रचंड भारावून गेले होते। एवढं अंतर म्हणजे 52 वर्षांचा एक नेता रोज जवळपास 30 ते 40 किलोमीटर चालतोय, पायी चालतोय आणि पूर्णपणे 4000 किलोमीटर अंतर पायी पूर्ण करतोय, ही खरंच फारच आश्चर्यकारक गोष्ट होती। ज्या राज्यांमधून ही यात्रा गेली त्या राज्यांमध्ये त्याचा प्रचंड प्रभाव जाणवला। त्यावर अनेकांनी लिहिलं, अनेक पुस्तकं आली, अनेकांनी शॉर्ट फिल्म्स, डॉक्युमेंटरीज केल्यात। तर एकूणच तो परिणाम प्रचंड होता। राहुल गांधींना भेटण्यासाठी लोक आसुसलेले असायचे। राहुल गांधींची प्रतिमा त्यामुळे आमूलाग्र बदलून गेली। जे राहुल गांधी हे साधारणपणे त्यांची प्रतिमा काय होती आपल्याला माहिती आहे की पप्पू वगैरे अशी प्रतिमा होती। ते राहुल गांधी एक अतिशय महत्त्वाचे नेते आहेत हे लक्षात आलं। राहुल गांधी पर्याय होऊ शकतात अशा प्रकारे पण चर्चा होऊ लागली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस कार्यकर्त्यांना उमेद मिळाली, काँग्रेसला संजीवनी मिळाली, मतदारांपर्यंत काँग्रेस पोचली, विरोधक पोचले आणि त्यामुळे काहीतरी घडू शकतं जे अजिबातच घडत नाही, घडू शकत नाही असं वाटत होतं। ते चित्र बदललं। सप्टेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीमध्ये जी यात्रा निघाली तर यात्रेनं बऱ्यापैकी चित्र बदलून टाकलं हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि आता हे सगळं चित्र बदलून टाकल्यानंतर हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे की जेव्हा चित्र बदललं, राहुल गांधी असं म्हणाले की ही यात्रा सलोख्यासाठी आहे, ही प्रेमासाठी आहे वगैरे वगैरे, याचा निवडणुकीशी काही संबंध नाही। पण जेव्हा निवडणुका झाल्या विधानसभेच्या तेव्हासुद्धा या यात्रेचा फायदा झाला। हिमाचल प्रदेश काँग्रेसनं जिंकलं, तेलंगणा जिंकलं काँग्रेसनं आत्ता आणि मध्ये कर्नाटक पण जिंकलं। त्यामुळे याचा अर्थ असा आहे की या यात्रांचा एक चांगला परिणाम झालेला आहे, फायदा झालेला आहे, याच्यामध्ये काही शंका नाही। निवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा काँग्रेसला फायदा झालेला आहे। आता जेव्हा भारत जोडो भाग 2 सुरू करायचं असं काँग्रेस म्हणत आहे
तेव्हा आत्ताचा काळ लक्षात घेतला पाहिजे की आता निवडणुका लोकसभेच्या तोंडावर आहेत. लोकसभेची निवडणूक आता साधारणपणे मार्चमध्ये नोटिफिकेशन येईल अशी शक्यता आहे. जानेवारीमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होईल आणि बऱ्यापैकी सगळं वातावरण भाजपमय होईल, सगळं वातावरण राममय होईल, अशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह सेट केलं जातं आहे. अशा प्रकारे भाजपचे सुद्धा कार्यकर्ते आणि विरोधी पक्षाचेही कार्यकर्ते खाजगीत मान्य करत आहेत. अशावेळी जर भारत जोडो यात्रा सुरू झाली तर त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण तयार होईल. आणि मला असं वाटतं की अरुणाचल प्रदेश ते गुजरात अशी ती ईस्ट टू वेस्ट अशी ती यात्रा आहे. त्या यात्रेचा प्रचंड मोठा परिणाम होऊ शकतो. ती यात्रा प्रभावी होऊ शकते. 3 गोष्टी त्या या यात्रेमुळे नक्कीच होतील असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे जे एक तयार झालं होतं की आत्ता मोदींच्या विरोधामध्ये कोणीच नाही आहे, तर मोदींना पर्याय आहे हे या निमित्तानं पुढे येईल. दुसरं असं की विरोधक अगदीच विखुरलेले होते, विरोधकांनी पूर्णपणे हताश झालेले होते. आता विरोधक हे पुन्हा एकदा त्या अर्थानं त्यांना ऊर्जा मिळेल, त्यांना संजीवनी मिळेल आणि त्यामुळे विरोधी पक्ष पूर्णपणे कामाला लागतील. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे मतदारांना जे वाटत होतं की आता बाकी काही घडत नाही आहे, बदल काही होत नाही आहे, त्यांनाही असं वाटेल की काहीतरी बदल होत आहेत, काही वेगळं घडतं आहे आणि वेगळं घडलं पाहिजे अशा प्रकारे सुद्धा वाटावं. अशा प्रकारचं वातावरण भारत जोडो भाग 2 निश्चितपणे करू शकतं असं मला वाटतं. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे मुळामध्ये पदयात्रा ही खरं म्हणजे तशा अर्थानं भारतीय राजकारणामध्ये वापरली गेलेली गोष्ट आहे. महात्मा गांधींची पदयात्रा आपल्याला माहिती आहे, विनोबा भावेंच्या पदयात्रा आपल्याला माहिती आहे. पण आधुनिक राजकारणामध्ये या प्रकारे पदयात्रांचा उपयोग करत राहुल गांधींनी ज्या प्रकारे लोकांना संघटित केलं, ज्या प्रकारे वातावरण निर्मिती केली आणि कुठल्याही धर्मांध धार्मिक द्वेषाच्या विखाराच्या मुद्द्यापेक्षा मी प्रेमाच्या मुद्द्यावर बोलणार असं सांगत जे आवाहन केलं, मला असं वाटतं की त्याला भारत जेवढं भाग 1मध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. आता भाग 2मध्ये कदाचित जास्त मिळू शकतो, कारण आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे आणि त्यामुळे कदाचित भारत जोडो भाग 2 यात्रेमुळे लोकसभा निवडणुकीचं पूर्णपणे गणित बदलू शकतं. लोकसभा निवडणूक जे काही आत्ता समीकरणं आहेत ती समीकरणं पूर्णपणे बदलू शकतात आणि त्यामुळे विरोधकांचं मनोधैर्य निश्चितपणे वाढू शकतं. याचा अर्थ एवढा नक्कीच आहे की भारत जोडोचा राजकीय आणि लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार हे निश्चित आहे.